गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे. त्या छोट्या छोट्या वाक्यांची रचना कशा पद्धतीनं होते तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवत आहे. तुम्ही सर्वजण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर बोलण्याचा सुद्धा सराव करा. इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिससुद्धा करा. तर आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे, माझ्याजवळ पुस्तक आहे किंवा माझ्याकडे पुस्तक आहे. माझ्याकडे पुस्तक आहे. माझ्याकडे पुस्तक आहे. I have a book. I have a book. I have a book. काय झालं? हे वाक्य इंग्लिशमध्ये झालं. I have a book. माझ्याकडे पुस्तक आहे. तर हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे. तर पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य बनवण्यासाठी आपण टू हॅवच्या वर्तमानकाळी रूपास म्हणजेच टू हॅव ज्याच्यामध्ये हॅव येतं, हॅव आणि हॅज ते वाक्य पूर्ण काळामध्ये असतं. पूर्ण वर्तमान काळ. हॅव हॅज असेल तर पूर्ण वर्तमान काळ. त्या वाक्यामध्ये हॅड असेल तर पूर्ण भूतकाळ. पूर्ण काळासाठी आपण हॅव आणि हॅज आणि हॅड ह्या तीन रूपाचा उपयोग करत असतो. परंतु हॅव आणि हॅज आलं तर तो पूर्ण वर्तमान काळ असतो आणि हॅड जर आलं वाक्यामध्ये तर तो पूर्ण भूतकाळ असतो. दुसरं वाक्य बघा, तुझ्याकडे पुस्तक आहे. तुझ्याकडे पुस्तक आहे. तर आता याचं कसं होईल? हे सुद्धा पूर्ण वर्तमानकाळी वाक्य आहे. आलेलं आहे. यू हॅव अ बुक. यू हॅव अ बुक. तुझ्याकडे पुस्तक आहे. ते माझ्याकडे, इथे हे करेक्शन करून घ्या. माझ्याकडे पुस्तक आहे. आय हॅव अ बुक. माझ्याकडे पुस्तक आहे आणि तुझ्याकडे पुस्तक आहे. यू हॅव अ बुक. नंबर 3, तुमच्याकडे पेन आहे. तुमच्याकडे पेन आहे. हे वाक्य सुद्धा पूर्ण वर्तमान काळातलं आहे. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय वापरावं लागेल? यू हॅव पेन. कारण हा करता कसा आहे? अनेक वचनी आहे. यू हॅव अ पेन. यू हॅव अ पेन. तुमच्याकडे पेन आहे. नंबर 4, त्याच्याकडे पेन आहे. त्याच्याकडे पेन आहे. तर बघा, आता आपण हॅव आणि हॅज ही दोन टू हॅवची वर्तमानकाळी रूपे वापरलेली आहेत. बरोबर? दोन रूपे वापरल्याच्या नंतर ते वाक्य पूर्ण वर्तमान काळामधलं होतं. परंतु हॅव आणि हॅज हे कोणत्या कर्त्याच्या सोबत वापरायचं तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. समजा वाक्यात कर्ते जर ही, शी आणि इट हे जर 3 कर्ते आले तर त्या कर्त्यानंतर तुम्ही कोणतं टू हॅवचं रूप वापरणार? तर ते टू हॅवचं हॅव रूप न वापरता तुम्ही हॅज वापरणार. म्हणून इथं काय आलेलं आहे आता? त्याच्याकडे म्हणजेच ही हा कर्ता वापरावा लागणार आपल्याला. ही. तर मग याच्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरणार? हॅव वापरणार का? नाही. ही हॅज. he has a pen.
त्याच्याकडे पेन आहे. हे बघा, ही, सी आणि इट हे 3 कर्ते तुम्ही कटाक्षानं लक्षात ठेवा. त्या कर्त्याच्या नंतर आपण हॅव, त्या कर्त्याच्या नंतर आपण हॅज वापरतो आणि बाकीचे सर्व बाकीचे जे कर्ते आहेत तर त्याच्यानंतर तुम्ही काय वापरणार, हॅवच वापरणार. नंबर 5, तिच्याकडे पुस्तक आहे. तिच्याकडे पुस्तक आहे. पुस्तक आहे. तिच्याकडे पुस्तक आहे. तर इथं तुम्ही कोणता वापरणार? आता करता काय आला इथे? सी आला. HHE, सी हॅज अ बुक. तिच्याकडे पुस्तक आहे. सी हॅज अ बुक. तिच्याकडे पुस्तक आहे. तर आता आपण त्याच्याकडे पेन आहे. त्याच्याकडे पुस्तक आहे. पुस्तक आहे. तर इथं तुम्हाला काय वापरावं लागेल? इट वापरावं लागेल. इट हॅज अ बुक. इट हॅज अ बुक. इट हॅज अ बुक. त्याच्याकडे पुस्तक आहे. आमच्याकडे पेन आहे. आमच्याकडे पेन आहे. पेन आहे. We have a pen. We have pen. We have a pen. We have a pen. आमच्याकडे पेन आहे. नंबर 8, त्यांच्याकडे पेन आहे. त्यांच्याकडे पेन आहे. आता इथे कोणता करता येईल? त्यांच्यासाठी कोणता वापरतो आपण? दे हॅव अ पेन. दे हॅव अ पेन. त्यांच्याकडे पेन आहे. नंबर 9, बॉईज, मुलांकडे पेन आहे. मुलांकडे पेन आहे. मुलांकडे पेन आहे. बॉईज हॅव अ पेन. बॉईज हॅव अ पेन. तर अशा पद्धतीनं तुम्ही वाक्यामध्ये हॅव आणि हॅजचा उपयोग करा आणि एकापेक्षा अनेक तुम्ही असे वाक्य बनवू शकता. वेगवेगळे कर्ते वापरा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कर्मसुद्धा वापरा आणि जास्तीत जास्त वाक्य बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. वाक्य बनवण्याचा सराव करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थँक्स फॉर वॉचिंग.